सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी गोष्ट वाचून दाखवणार आहे तुम्हाला. गोष्टीचं नाव आहे मुरड आणि लेखक आहेत मंदार केसकर, पंढरपूर. सुरू करते. तेवढा 4-5 करंज्यांचा बाकर राहिला की बास त्यावर काटेरी चाक फिरवू नकोस. बाकीच्या करंज्या मुरडीच्या करायच्यात लक्ष्मीसमोर ठेवायला, आईनं धाकट्या कन्येला सूचना दिली. मुरड म्हणजे काय गं आजी? दरवर्षी बघून बघून थोडं जमतंय, पण मलाही शिकायचंय मुरड घालायला, धाकटीचा प्रतिप्रश्न. मी आपलं दुपारच्या वेळेत शेजारी कॉटवर लोळत गालातल्या गालात हसत हा संवाद ऐकत लहानपणीच्या माझ्याच प्रश्नांच्या पुनरावृत्तीचा आनंद घेत होतो. कोणते प्रश्न कोणत्या वेळेला विचारायचे हे सुद्धा बहुतेक रक्तातूनच येत असावं. महालक्ष्म्या आनंदात आल्या, जेवल्या, सासरी परतल्याही. पण काही काही प्रश्न प्रत्येक पिढीला पडत आले. त्यांची उत्तरं ज्येष्ठांच्या सांगण्यानं म्हणा, आपापल्या अनुभवानी म्हणा, बरेच जण सोडवत गेले. तीच पिढी मोठी झाल्यावर ज्येष्ठतेनं पुन्हा नव्या पिढीला आपापल्या कुवतीनुसार समाधानकारक उत्तरं देण्याचा प्रयत्न करू लागली. दुपारच्या वामकुक्षीच्या निवांत वेळेत आजूबाजूच्या मठ मंदिरातील भजन कीर्तनांप्रमाणे पूर्वी काही प्रमाणात अशिक्षित नऊवारीतल्या आणि आता सुशिक्षित सहावारी पातळातल्या आज्या पणज्यासुद्धा आपल्या ओसरीवर बसून तेवढाच मौलिक संस्कार देऊन घरांच्या ओसऱ्याची पण देवळं करायच्या. आताही करतायत. भारतीय संस्कृती टिकून राहण्याच्या अनेक कारणांपैकी शिस्त, संस्कारांची मौखिक परंपरा हे सुद्धा एक कारण असू शकतं. नाक मुरडणं ते पोटात मुरडा येण्यापासून आदळ आपट न करता मनाला खोलवर मुरड घालण्यापर्यंत कैक अर्थ या शब्दात दडलेत. याचा कुठं ना कुठं तरी अंतर्गत सहसंबंध आहे. मी त्याच्या खोलात जाणार नाही. अशाच गौरी गणपतीच्या सणांच्या तयारीच्या दिवसात दुपारच्या शांत वेळेत आजीसमोर बसताना असलेच प्रश्न पडायचे. तशी ती पूर्णपणे अक्षशत्रू होती, पण पाठीमागच्या पिढीकडून आलेलं कानपाठी पद्धतीचं भरपूर ज्ञान आणि स्मरणशक्ती तिच्याकडे होती. इतक्या वर्षांच्या कष्टानं म्हातारपणात हिरव्यागार शिरा दिसणाऱ्या सुरकुतलेल्या मऊ रेशमासारख्या सुळसुळीत हातानं ती खलबत्त्यात ठोकून मऊसूत केलेला पांढऱ्या शुभ्र पिठाचा गोळा घेऊन करंज्या करायला बसायची. बऱ्याच करंज्यांवर पितळी चकती फिरवून एकसारख्या ताटात लावून झाल्यावर ती नैवेद्याला मुरडीच्या करंज्या करत असे. एका पायाचा गुडघा वर करत, दात नसलेल्या तोंडाचा चंबू करून, दात नसलेल्या तोंडाचा चंबू करून एकाग्र चित्तानं ती सारण भरलेल्या करंजीला आपल्या नाजूक हातांनी पण पक्की मुरड घालून त्या साजूक करंज्या तळून वेगळ्या डब्यात ठेवायची. मी कितीही स्वच्छ हात धुवून करंज्या केल्या तरी आजीच्या करंज्यांसमोर का कुणास ठाऊक त्या काळपटच दिसायच्या. माझ्या समाधानासाठी त्या वेगळ्या तळून ठेवल्या जायच्या. मुरडीच्या करंज्या वेगळ्या का ठेवल्या ग असं विचारल्यावर मनू, अरे चकती फिरवलेल्या करंज्या आपल्या सर्वांना खायला, हाताने केलेल्या मुरडीच्या करंज्या लक्ष्मीच्या पोटात घालायला आणि समोर नैवेद्याला. यंत्रानं फिरवलेलं देवाला कशाला द्यायचं? आपल्या हाताने मुरड घालून बंद केलेल्या देवाला ठेवायच्या. शास्त्र असतं ते. त्याचं काय आहे म्हणू? मुरडीची करंजी हे बाई माणसाचं प्रतीक आहे, म्हणून करंजी हाताने नीट बंद करायची आणि मग अलवार तळायला घ्यायची. म्हणजे करंजी हसत नाही. करंजी तळताना तिची तोंडं फाकून सगळं सारण तेलात गेल्यावर करंजी हसते, पण फसली असं म्हणायचं नाही. हे एक नकारात्मकतेत
सकारात्मकता बघायचं जुनं लॉजिक. तसं आम्ही लहानपणापासून पणजी, आजी, आई, मावशा, आत्या, काकू, मामी, बहिणी, आता बायको, मुली अशा अनेक विद्यापीठांचा अभ्यास करतोय. एकुलता एक लाडका असल्यानं माझा तसं सगळीकडे मुक्त संचार. हा अभ्यास करताना मुलींची अलीकडची पिढी सोडली तर या अनेकींच्या सहवासात मुरड, बाई माणूस, करंजी याचं काय लॉजिक आहे ते बऱ्यापैकी उलगडत गेलं. गूळ, साखर, खोबरं, खसखस, वेलदोडे, जायफळ अशा अनेक भिन्न चवींच्या प्रकृतींच्या व्यक्तींच्या कुटुंबाचं सारण आपल्या शरणागती रंगाच्या पांढऱ्या शुभ्र पदरात सामावून आपल्या अनेक स्वप्न, इच्छा, आकांक्षा, करिअर्सना योग्य ठिकाणी मुरड घालून तापत्या तेलावर तप्तपदी करत अलवार तळून घेतल्यावरच त्याला नैवेद्याचा सात्विक भाव येतो. म्हणून यंत्राच्या डब्यात आणि मुरडीच्या तामणात असं तर नसेल ना, असं माझं मीच उत्तर शोधत बसलो. आजच्या समानतेच्या युगात कितीही बरोबरी साधायचं म्हटलं तरी मुरड तिलाच जास्ती घालावी लागते, हे आजपर्यंतचं सत्यवचन. पण पुढं जाऊन सर्वस्व होणाऱ्या आजच्या तिला मुरड निदान समजली तरी पाहिजे, त्यासाठी माझा प्रयत्नही असतो. आमच्या मुलींना आम्ही मुलासारखं वाढवलं आहे, काहीही कमी केलं नाही. या कणखर मानसिकतेतले पालक आम्ही आहोत. हे माझं व्यक्त होणं एखाद्याला खुळचट, एकांगी वाटू शकेल, पण आजूबाजूला घडणाऱ्या घटना वाचल्या, ऐकल्या, त्याच्यानंतर जेव्हा आजूबाजूच्या तामणातल्या मुरडीच्या करंज्या बघतो तेव्हा असं लक्षात येतं की दांडा मुडपा करून डोमेस्टिक व्हायलन्स नावाचं सारण अचानक तेलात पसरून त्याचं फसून हसणं होण्यापेक्षा हलकीशी मुरड काय वाईट आहे. शेवटी तामणात अग्रभागी मुरडीच्या करंज्या आणि त्यांची रास ढासळू नये म्हणून लाडू, म्हणून आम्ही मागे आहोतच की. पुढं जाऊन वयपरत्वे काहींना मोकळा श्वास मिळाला तर त्या करंज्या कधी हसल्या नाहीत. मुरड अंगवळणी पडल्यानं त्या घट्ट मुरडीसहितच काळाच्या पडद्याआड गेल्या. काही आहेत, प्रत्येक लहान मोठ्या सणवाराला साग्र संगीत नसली तरी देवासमोरच्या तामणात निरांजनाच्या उजेडात फक्त गूळ खोबऱ्याची का होईना मुरडीची करंजी का नवला का याचा उलगडा झाला. मध्यंतरी एक मुरडी शिकविते नादान मैनेला मन मुरडावं बाई साजिऱ्या संसाराला अशी ओवीही ऐकली होती. या ओवीत नादान याचा अर्थ बालिश आणि मैना याचा अर्थ नवतरुणी असा घ्यावा, नाहीतर मुरडीची भस्कन परडी व्हायची. हल्ली काही सांगता येत नाही म्हणून सांगितलं. हे सगळं सर 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 लिहिलं खरं, पण समीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या बायकोनं हे वाचल्यावर थोडं हसून त्या क्षणी चक्क नाक पुरटलं की हो. एवढंच लिहायचं कळतंय तर थोडी मर्दतही करावी माणसानं. हे परत वर तारीफ वजा तोमणा. काय आहे भिन्न गुणसूत्रानुसार, जसं स्पेशालिटीज म्हणा ना, डोळा मारायची कला पुरुष जातीला जन्मजात, तसं नाक मुरडायची कला तिला जन्मजात. शेवटी काय, मुरड महत्त्वाची. मंदार भाऊ खूप छान लिहिलं आहे, खूप मजा आली वाचायला आणि माझी खात्री आहे की ऐकायला पण सगळ्यांना आवडलं असेल. खरंच थोडीशी मुरड ही जरूरच आहे. मुलीच्या जातीला मुरड घालून राहिलं तरच संसार ह्याच्यापुढे सुरू चालणार आहेत. खरं आहे ना. पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीसह भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.